तर नमस्कार मित्रांनो, आज ब्लॉगिंग सारखे व्हिडिओ बनवत आहे. आणि कारण आता रात्रीचे वाजले आहेत लगभग 9 वाजले आहेत आणि हॉस्टेलमध्ये समजे पोरांना सुट्ट्या लागल्या काही काही पोरांना आणि काही काही आहेत. तर एवढे जण आहेत आम्ही. तर काही म्हणले टाइमपास काही करू म्हणून आता फ्रँडेर खेळतो आहे आणि काहीतरी फ्रँक कॉल करू. आणि आपले नितीन भाऊ हे आणि मागच्या ब्लॉगमध्ये आपल्याला व्हॉइस दिलेली आहे, त्याच्यामुळे आता चालू करतोय. चालते तू काय कर, एक रॅन्डमली एका मित्राला कॉल कर आणि त्याला सांग की तू प्रेमामध्ये असं आहे ना की खूप दुखावलाय आणि एखाद्या पोरीने तुला धोका दिलाय असं सांग. एक फ्रँक कॉल करतो. मजा येणार आहे बाबा. टाइम काय हॅलो, हा तुषार, त्या पोरीने धोका दिलाय आणि मला लय जीव वैतागलाय मा. अरे तरी मला आज काहीतरी करावं असं वाटते. लय एकदम यार, एकदम जीव हरून गेला यार, थकून गेला एकदम. लय 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 बेकार काम केलं यार तिनं. हॅलो, नाव नको घेऊ फक्त. हॅलो, लय परेशान आहे रे मी आज रे. काहीतरी करावं असं वाटतंय. काय करावं वाटतंय? काय करू, सुसाईड करू? नाही नाही, असं करायचं नाही. अरे यार लय एकदम दुखावलंय रे मन. दुःख होतंय का? हा, असं वाटतंय जीवन असून मी मृत्यू आहे मी. लय परेशान झालो यार मी. तसं मी मराठीतून बोलतो. लय कंटाळ, बंजारा भाषा मला येत नाही आज. येत नाही का बंजारा? लय परेशान झालो रे. बाप रे. अरे नाही रे, हसू येते रे. येतोय का? अरे यार, अरे बापरे. अरे एकदम डोकं ठिकाणावर नाही, डायरेक्ट एकदम हँग झालाय. काय करावं ते सुचतच नाही. नाही नाही यार, काय करू रे तुषार रे. काय नको करू? अरे नाही, एकदम वैतागलो रे मी. वैतागू नको. हॅलो, हा बोल ना. हॅलो, हा धर तो थोडा वेळात कॉल करून मग प्रँक कर रे आमदार सोबत. प्रँक करत रे तार सोबत. हा व्हिडिओ बनायचं. चालेल, तुला लगो 2 मिनिटां में लगो. चालेल. हॅलो, कुठं विजय का फ्री आहे? हा, ड्रॉपला चाललोय. कुठे चालला? ड्रॉपला चालला. बोलू की नाही मग? बोल ना. अर्जंट आहे का ते? हो, अर्जंट होतं बोलायचं. बोल बोल. सिरियस होतं रे. बोल ना. मॅटर झालं रे. कुठं? इथेच इथं राहतो. अरे एक पोरीचं मॅटर झालं. ते काय म्हणतात त्याला, म्हणजे हॉस्टेलमध्ये राहतोय ना मी. तिकडे क्लासमध्ये एका पोरीसोबत मॅटर झालेला. ते एका पोरांनी काय केलं माहिती आहे का, जेव्हा मी वरती म्हणजे एकट्यामध्ये होतो ना, एकट्यामध्ये काहीतरी करत होतो त्यावेळेस त्यांनी व्हिडिओ काढला. हॅलो हॅलो, बोल ना. अरे तेव्हा व्हिडिओ काढला रे.
तो आता धमकी द्यायला लागलाय काय म्हणजे सरांना दाखवेल, सर्वांना देईल असं व्हिडिओ वगैरे. तुझ्यावर हो, कोणता पोरगा आहे? आहे इकडेच हॉस्टेलमध्ये. म्हणजे त्याचं माझं आधीपासून जमत नाही, तो आता धमकी द्यायला लागलाय सरांना व्हिडिओ दाखवेन वगैरे वगैरे. नक्की क्लिअर काय बोलत पण नाही, काय करू. थांब मी तुला अरे यार 10 मिनिटात करतो. 10 मिनिटात तुझ्या ठीक आहे चालतं. 10 मिनिटांनी का लगेच म्हणजे फोन झाला नाही नाही यालाच बोलू. इथं संभाजीनगरला. हा मला एक्झॅक्ट लोकेशन सांग ना. हे सातारा परिसर. कुठे येतं ते? पैठण गेटच्या तिकडे का? हा. बरं बरं. अरे आता काय करू ते सांग मला. एवढं जीव झालं ना, एवढं प्रेशर वाटतंय ना डोक्याला. प्रेशर वाटतंय ना डोक्याला. ते तुला नाही धमकी देते, त्याचं म्हणणं असं असेल त्या पोरीसोबत त्याला काहीतरी करायचं असेल ना, असं त्याचं प्लॅन आहे. ते असेल त्याचं, पण माझं मला धमकी देतोय ना तो. आता काय करू, इथे काय समजायला लागलंय. काही टेन्शन नको घेऊ तू, थांब. सध्या टेरेसवर बसलोय. काही नाही केलं ते. पोरगी पण आहे का? नाही, एकटाच बसलो टेरेसवर. ते पोरगी काय म्हणजे काही वेगळं तर काही नाही केलंय ना? नाही काय ना, फक्त केस वगैरे केलेली. आणि तो व्हिडिओ काढून काढले त्यांनी राव. होता काय तू पाहिला त्याच्याकडे व्हिडिओ आहे ते? हो ना, व्हिडिओ सेंड केले त्याने. आणि त्याच्याकडे त्याचा नंबर आहे तुझ्याकडे? आहे सर, आहे. काय करू आता, टेरेसवरून मला आता उडी मारायचा विचार करतो. पागल झालाय का रे तू? अरे खरं ना यार, खूप टेन्शन आलं यार. अरे असं काही नको करू. खरं खरं यार, खूप मॅटर जरा जास्तच वाढलं. तू मजाक तर नाही करत आहे माझ्यासोबत? नाही रे, आता तुला इतक्या दिवसानंतर फोन केला आणि मजाक करणार आहे का? काय बोलू यार, एवढं टेन्शन झालंय ना. घरी जर कळलं ना असं असं झालं तर त्याचे काय नाही म्हणतात. हम्म? त्या पोराला बोलतो मी, मला नंबर सेंड करतो पोरात. काय नंबर सर, तू धमकी द्यायला लागलं. त्याचा नंबर तर सेंड कर ना. माझ्या मित्रांचे आहेत तिथं, बघू मॅटर नंतर. हॅलो, मी काय म्हणतो, बोल ना. प्रँक करत होतो रे. हॅलो, प्रँक करत होतो रे भाई. तू पागल आहे का रे? हा, हा, कुठल्या पोरीला? माझ्या जीएफला. कोण मग? तू किशोर आहे ना? कोण जीएफ? कोण तुझी काय बोलला? जीएफ कुठली तुझी? तुझा नंबर दिला, तू परेशान करतोय म्हणून. जीएफ चं नाव तर सांग. आता तुला माहित असेल ना कुठं राहते ती. मला का माहिती? हा, मला का माहिती कुठली जीएफ आहे तुझी? पूजा नाव आहे तिचं. पूजा? हा, कुठली पूजा? पुरामपूरची. रामपूरची पूजा कोण? समोर राहते. खुराम- अरे भाई, अं? त्याला मेसेज वगैरे करू नको तू. अरे खुरामपूर मध्ये पूजा कुठली आहे पण? तुझ्या घरासमोर राहते ती. माझं घर कुठं आहे तुला माहिती आहे का?
मला माहित नसल्यावर मग मला माहित नाही म्हणून ते म्हणतो ना, त्यांनी मला नंबर दिला तुझा. अरे माझ्या जवळ घराजवळ पूजा नावाची बाई नाही कुठलीच. अरे मुलगी आहे रे भावा. अरे मुलगी तर कोणी नाही इथं, बायाच आहे तिथं. मुलगी कुवारी पूजा आडनाव काय? हॅलो, तुला काय करायचं? तुला इथं ते सांगायलो ना मी, तुला खेटायचं का मला? खेळ नाही येऊन मादरची उत्पन्न आडनाव काय सांग ना. हा, आडनाव काय सांग ना. तू माझ्यासारखा करायला का भावा? मग तुला काय सांगायलो मी, माझ्याजवळ राहत नाही तू तू अरे काय सांगायला? तुला मी प्रेमाने बोलायलो, त्याने नंबर दिला मला, मग माझ्याकडे नंबर कुठून आला असता तुझा? तू काय बोलायला? तू खेटायचं का? तुला मी खेटायचं सांगितलं का तुला? मग आता मी प्रेमाने विचारतो आणि तू म्हणतो कोणती पूजा, मग काय मी तुला पूजा? सांगतोय ना, माझ्याजवळ कोणीच नाही राहत तिथं आमच्या घराजवळ पूजा नावाचं. मग नंबर कस काय दिला मला तुला तुझा? त्या कोणी दिला मला सांगतात, तेच बोलतो ना तुला मी. अरे भाई, मी तुला ओळखलो काय? मग मी जर तुला म्हणजे तुझा नंबर माझ्याकडे आला कुठून? मग तुझा नंबर तीस आहे असं मला माहित असलं का असतं का? मग त्याने जर दिलं नसतं तर? अरे पूजा नाहीच ना, माझ्या घरापासून कोणीच नाही राहत पूजा नावाची. आणि एक माझी बहीण आहे पूजा. पूजा आडनाव काय सांग ना, सांग म्हणजे विचारतो ना तुला मी. त्याने सांगितलं की तुझ्या घराजवळ विहीर आहे म्हणून. हा हिर आहे. हा, मग ते इनोवा गाडी आहे त्याच्याकडे, त्या मुलीकडे पोरीजवळ मुंबईला राहतात ना ते. मुंबईला कोण राहते? भाई तू मुंबईला कोण राहते? तू इग्नोर करतोय बरं का आता. अरे इग्नोर कोण? पूजा मला माहित. बरोबर सांगशील त्याचा फोटो पाठवतो का मला? भाई फोटो पाठवलं भाई, काहीतरी प्रवासी असतील नाही काही. मग पूजा कोण? माझ्याजवळ राहतच नाही ना. बर तू आता व्यवस्थित राह भावा, त्याला काय कॉल करू नको, मेसेज वगैरे काय करू नको. त्याची इन्स्टा आयडी पण माझ्यामध्ये लॉग इन आहे. काय इंस्टा आयडी काय आहे त्याची? भाई आता तुला इन्स्टा आयडी फिस्टा आयडी काय? मग मी त्याला बोलतो म्हणल्यावर इंस्टा आयडी तू सांग ना काय, मी बोलतो ना मग त्याला कोण कॉल येते. करतो, तिनं सांगितलं ना मला, डायरेक्ट तुझं नाव सांगितलं ना त्यानं, नंबर दिला. अजून काय काय पाहिजे बरं अजून? नंबर दिला का त्याने? मग आडनाव काय सांग ना भाऊ, तू मला समजायला पाहिजेत म्हणजे कोण आहे ती काय. यार भावा, मी कुठला आहे माहितीये का तुला? हा, आ कुठला आहे मला काय माहिती. तुला माहित नाही ना? मग मी आता माझ्याकडे कसा नंबर येईन रे भाई? मी मुंबईचा आहे, ती मुंबईला राहत नाही का? हा? हॅलो हा हॅलो, हा बोल. इथं तिथं आहे भाऊ. अरे कोण पूजा ते तर सांगशील मला.